क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा भर पावसात ताडपत्रीखाली अंत्यविधी, आदिवासी भागातील उपेक्षा कायम, स्मशानभूमी शेड नसल्याने गंभीर समस्या। राजकीय पक्षांनी विकासाचे गोडवे गात आदिवासी भागांना केवळ आश्वासनांची फेक केली आहे, मात्र वास्तवात या आश्वासनांचा काही उपयोग झाला नाही। सुरगाणा तालुक्यातील रोंघाणे ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या जांभूळपाडा येथील युवक कल्पेश भोये यांच्या अंत्यविधीवेळी याचा प्रत्यय आलाय। पावसात ओला चिखल, अंगावर कोसळणारा पाऊस आणि त्यात ताडपत्रीखाली पार पडलेला अंत्यसंस्कार हे दृश्य मन हेलावणारे ठरले। सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण आणि त्र्यंबकेश्वर या आदिवासी बहुल तालुक्यातील अनेक गावांमध्ये अजूनही स्मशानभूमी शेड नाही। सुरगाणा तालुक्यातील 381 गावे आणि पाड्यांपैकी सुमारे 140 ते 150 ठिकाणी स्मशानभूमी शेडच नाही। परिणामी पावसाळ्यात मृत व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी पावसाळ्यातच उघड्यावर व्यवस्था करावी लागते। या ठिकाणी स्मशानभूमी शेड उभारणीसाठी निधी मिळत नाही, जागा नाही किंवा असलेल्या जागेंवर वन विभागाचे बंधन आहे। काही पाड्यांमध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही आणि रस्ता असला तरी पूर आल्यानंतर मृतदेह नदीपात्रातून वाहून नेण्याच्या घटना घडल्या आहेत। ही स्थिती केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आहे असा आरोप आदिवासी बांधवांकडून केला जातोय। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध गावांमध्ये अनावश्यक खर्च केल्याच्या तक्रारी आहेत। कागदोपत्री काम दाखवून प्रत्यक्षात काहीही न केलेल्या प्रकरणामुळे काही ग्रामसेवकांवर कारवाई झाली आहे, पण त्यामुळे सामान्य जनतेच्या गरजा पूर्ण झालेल्या नाहीत। तालुक्यातील अनेक गावांमधून स्मशानभूमी शेडची मागणी जोर धरत असून प्रशासनाने या गरजेकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। अन्यथा निवडणुकीपूर्वी आश्वासने देणाऱ्या राजकीय नेत्यांविरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थ देत आहेत। मरणानंतर तरी आदिवासींच्या आत्म्याला शांतता लाभावी यासाठी निदान एक शेड तरी मिळो अशी व्यथा आजही अनेकांच्या मनात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव।